नमस्कार. उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. हा उद्योजक कट्टा आहे प्रत्येक व्यवसायासाठी आणि व्यवसायातला प्रत्येकासाठी. उद्योगामध्ये जे बदल होतात, नवीन तंत्रज्ञान येतं, उद्योजकतेची प्रेरणा मिळावी हा आमचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी आपला हा उद्योजक कट्टा आहे. आणि या कट्ट्यावर आज आपले खास पाहुणे आहेत ऋग्वेद देशपांडे. सेतू ॲडव्हर्टायझिंग या प्रख्यात कंपनीचे ते संचालक आहेत. गेली 3 दशकांचा ॲडव्हर्टायझिंगमधला त्यांना अनुभव आहे आणि खूप वेगळ्या प्रकारचं काम असं त्यांनी सेतूच्या माध्यमातून केलेलं आहे. आज आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. यातनं आमचा उद्देश हाच आहे की उद्योजकतेला प्रेरणा मिळावी, चालना मिळावी. याच्यातनं ज्या काही टिप्स असतात, कारण आता हे जाहिरातीचं युग आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाला आपला ब्रँड, आपला व्यवसाय वाढावा, लोकांच्या मनात रुजावा असं वाटत असतं आणि त्याच्यासाठी आज आपला हा खास कट्टा आहे. उद्योजक कट्ट्याचा हा वेगळ्या प्रकारचा आम्ही उद्योजक कट्टा तुमच्या एपिसोडपासून आम्ही स्टार्ट करतोय. नमस्कार ऋग्वेद, तुमचं. नमस्कार. गेली अनेक दशकं तुम्ही सेतूच्या माध्यमातून या क्षेत्रात जाहिरातीच्या क्षेत्रात काम करतात. सध्याचा जमाना हा जाहिरातीचा आहे, म्हणजे तुमचा ब्रँड लोकांच्या मनात रुजवणं, ग्राहकांच्या मनात रुजवणं हे तुमचं काम असतं. म्हणजे इन्स्टिट्यूशन किंवा ब्रँड टू ग्राहक याचा जो सेतू आहे तो तुम्ही तयार करता. म्हणजे मला सगळ्यात हे वाटतं की अतिशय कमी वेळामध्ये, कमी वाक्यांमध्ये, शब्दांमध्ये हे सगळं मांडावं लागतं. हे खूप मोठं चॅलेंज असतं. किती चॅलेंज असतं हे तुमच्यासाठी, कधी कसं करता तुम्ही? सर्वप्रथम उद्योजक कट्ट्याबद्दल मला बोलल्याबद्दल धन्यवाद. मला जेव्हा तुम्ही सांगितलं की नॅनो एंटरप्रेनर्स म्हणजे साधारणतः ज्यांचा 1 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर असू शकतो असे जे नवउद्योजक आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम तुम्ही चालवला, तर त्या सगळ्याबद्दल तुमचं अभिनंदन. असे आमचे खूप क्लायंट आहेत पूर्वापारपासून आणि असे बरेचसे ब्रँड्स किंवा बिझनेसेस मागच्या 40 वर्षात सेतूने बघितले, ज्याच्यामध्ये क्लायंट्स या टप्प्यातून सुरू करतात आणि हळूहळू त्यांचा व्यवसाय मोठा करतात आणि तो काही कोटींचा होतो. सो ती एक जर्नी बघितली आणि ती जेव्हा जेव्हा जर्नी बघतो तेव्हा असं वाटतं की अरे आपण या जर्नीचा जर कुठेतरी चांगल्या पद्धतीने पार्ट असू तर त्याबद्दल एक अभिमान वाटतो. त्याबद्दल असं वाटतं की आपण आपल्या पद्धतीने कुठलं तरी एक कॉन्ट्रीब्युशन देतो. आपण त्या कामासाठी काही फीज चार्ज करतो, हा तर आपला व्यवसाय झाला, पण त्याच्यातून मिळणारं समाधान हे खूप चांगलं असतं. सो आता मी तुमच्या प्रश्नाकडे येतो की ते चॅलेंजिंग किती असतं मेसेजिंग करणं. आणि मला आजच्या एपिसोडमधून जेवढं जास्त तुमच्या सबस्क्रायबर्सना, तुमच्या उद्योजकांना टिप्स देता येतील, जर त्यांना त्याचा काही उपयोग झाला त्यांच्या व्यवसायात, तर मला ते आवडेल. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा आम्ही कुठल्याही नवीन क्लायंटला किंवा उद्योजकांना भेटतो तेव्हा ते त्यांच्या प्रॉडक्टबद्दल इतके एक्सायटेड असतात की ते त्याबद्दल खूप बोलतात आणि ते अपेक्षित आहे, खूप नॅचरल आहे ते. पण खूप बोलताना नेहमी आपण हा विचार करत असतो की मी माझ्या प्रॉडक्टबद्दल बोलतोय, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, समोरच्याला असेलच असं नाही. आणि जेव्हा उद्योजक हा विचार करायला लागतात तेव्हा त्यांना मार्केटिंगचं ज्ञान यायला सुरुवात होते. त्याच्या आधी जर असा विचार केला की मला सगळं सांगायचं आहे आणि समोरच्याकडे भरपूर वेळ आहे, तर कदाचित तुम्हाला फार कमी ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल, फार कमी लोकांपर्यंत पोहोचता येईल. बऱ्याच वेळेला उद्योगाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटता, मित्रमंडळींना भेटता, शाळेतल्या जुन्या मित्रांना भेटता, कदाचित सोसायटीमध्ये जिथे तुम्ही राहता तिथल्या लोकांना भेटता. त्यांना जर तुम्ही काय करता हे तुम्हाला एका वाक्यात नाही सांगता आलं आणि त्यांना ते जर कळू नाही शकलं तर कदाचित ते सगळं ऐकून घेतील, हो म्हणतील, पण त्यांना तुम्ही काय करता हे कदाचित कळणार नाही किंवा त्याबद्दलचा काहीतरी गैरसमज घेऊन ते पुढे जातील. अशा उद्देशानं बघताना मला असं वाटतं की प्रत्येकानं तेवढी जाहिरात कला शिकणं तरी गरजेचं आहे. प्रत्येकानं त्या पद्धतीने स्वतःच्या ब्रँडचं 1 लाईन डिस्क्रिप्शन ठरवणं फार गरजेचं आहे. आम्ही नेहमी म्हणतो आणि मी माझ्या बऱ्याचशा क्लायंट्सना पण सांगतो की आपण अशा भ्रमात राहता कामा नये या जमान्यात की लोक आपल्या जाहिराती बघण्यासाठीच जन्माला आले. कोणाकडेही वेळ नाही, लोकांना इंटरेस्ट नाही. तुम्ही त्यांचा दुसरं काहीतरी करत असताना त्यांना डिस्टर्ब करून तुमचा मेसेज त्यांना पाठवताय, तुम्ही त्यांना काहीतरी विकण्याचा प्रयत्न करताय जे कदाचित त्यांना घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. अशा वेळामध्ये तुम्हाला ते इंटरेस्टिंग पद्धतीने सांगायला लागेल, थोडक्यात सांगायला लागेल आणि खूप समयसूचकतेने सांगावं लागेल. ते
मी जो जाहिरात करतोय ती ते कुठल्या पोझिशनमध्ये किंवा काय प्रसंगामध्ये किंवा कुठे वाचतात याचं जाण ठेवून ती करावी लागेल. मग मी एस टी स्टँडवर त्यांना जर जिंगल ऐकवत असेल तर ती वेगळ्या स्वरूपाची असेल, पेपर वाचताना जर त्यांना काही सांगणार असेल तर ते वेगळं असेल, यूट्यूबवर काही बोलणार आहे तर ते वेगळं असेल, सोशल मीडियामधून जाणार आहे ते वेगळं असेल, आणि त्या प्रत्येकाचं सांगण्याची पद्धत बदलतं. ते थोडंसं व्यवसायाचा भाग होतो. पण मला असं वाटतं प्रत्येकाकडे त्याच्या व्यवसायाचं वन लाईन डिस्क्रिप्शन, एका वाक्यात त्यांचं जाहिरात ते काय करतात हे सांगता येणं खूप इफेक्टिव्हली गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विचार करता, खूप खूप आपण जसं म्हणतो की एक पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर कुठलं त्याच्यातलं एखादं वाक्य आपल्या लक्षात राहतं, तसं तुम्ही असं म्हणालास की जाहिरात जर मनात ठसवायची असेल तर एका वाक्यात ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सेतू गेली 40 वर्ष या क्षेत्रात आहे, म्हणजे अगदी प्रिंटपासनं ते नव्या डिजिटल रील्सपर्यंत हा सगळा प्रवास तुम्ही पाहिला. तुमच्या दृष्टीने तुम्ही या सगळ्या बदलाकडे कसं पाहता ॲज अ कंपनी म्हणून, आणि ग्राहकांच्या दृष्टीने कसं मानसिकता बदलत गेली या सगळ्या प्रवासात? लोकांचं एक्सपोजर बदलत गेलं. म्हणजे जसं आपल्याकडे 91 नंतर एक ग्लोबलायझेशनची सुरुवात झाली, तसं लोकांना चांगले चांगले ब्रँड्स त्यांच्यासमोर यायला लागले. त्यांना लक्षात आलं की मला जर क्वालिटी पाहिजे असेल तर मला कदाचित थोडेसे जास्त पैसे द्यावे लागतील, किंवा मला चांगल्या ब्रँडचं काहीतरी घ्यावं लागेल, किंवा मी जे आजपर्यंत घेत होतो त्याच ह्याच्यातला चांगला ग्लोबल ब्रँड माझ्यासमोर आहे, आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागले. आणि त्याच्यानंतर इंटरनेट नंतर अजून मोठी क्रांती झाली, याच्यामध्ये त्यांचं एक्सपोजर वाढलं. खूपच मोठी क्रांती. आणि त्याच्यामुळे त्यांना असे ब्रँड्स रोज बघता येतात जे ग्लोबली खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं मार्केटिंग करतात, ते चांगल्या पद्धतीने त्यांच्या सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट डिझाईन करतात. आणि त्यामुळे कॉम्पिटिशन जेव्हा ग्लोबल आणि वर्सेस लोकल सुरू झाली, तेव्हा तुम्हाला तुमचं डिफरन्शिएटर, तुम्ही वेगळं काय करता हे सांगण्याची खूप मोठी गरज आहे. याच्याच बरोबर एका बाजूला त्यांच्याकडे माध्यमं वाढत गेली. म्हणजे आपल्याकडे मला आठवत आहे की 90च्या दशकामध्ये आपल्याकडे 1 किंवा 2 नवीन चॅनल आले, आणि हळूहळू झी वगैरे सारख्या चॅनल नवीन नवीन एंटरटेनमेंट चॅनल्स यायला सुरुवात झाली. मग एका लेवलला मराठी न्यूज चॅनल, एंटरटेनमेंट चॅनल आले, आणि लोक बिझी असण्याचं स्वरूप बदलत गेलं. आधी फक्त कदाचित पुस्तक आणि रेडिओवर बिझी होते, ते त्याच्यानंतर वृत्तपत्रांमध्ये बिझी झाले. मग वृत्तपत्र, रेडिओ आणि जुनी जे चॅनल्स होते ते राहिलेच, प्लस नवीन न्यूज चॅनल आले. मग त्याच्यानंतर एंटरटेनमेंट चॅनल आले, मग त्याच्यानंतर इंटरनेट आलं, मग त्याच्यानंतर फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, आणि आपण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अजून बिझी राहायला. म्हणून तुम्ही जे सांगताय ते कमीत कमी टू द पॉईंट सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ते बोरिंग पद्धतीने सांगा असं नाही, पण तुम्ही ते इंटरेस्टिंगली जर सांगू शकलात तर त्याच्याने अजून त्याचा चांगला परिणाम होईल. आणि या सगळ्यामध्ये एक सगळ्यात जुनं जे ॲडव्हर्टायझिंगचं माध्यम होतं, जे आम्ही नेहमी म्हणतो की जे तुम्हाला विकत घेता येत नाही अजूनही, ते माध्यम म्हणजे वर्ड ऑफ माउथ. ते बदललं नाही, आणि त्याचा जो इम्पॉर्टन्स होता तो आधीपासून आजपर्यंत हा वाढतच गेला, कमी झाला नाही. आजही तुम्हाला जर एखादी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला विचारता कुठली घेऊ, ज्याला गाड्यांमध्ये इंटरेस्ट आहे. आणि त्याने जर तुम्हाला सांगितलं की हा ब्रँड घेऊ नको, तर बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही तो ब्रँड घेत नाही, कारण तो तुम्हाला त्याच्याबद्दल 4 गोष्टी सांगतो, त्याचे 4 अनुभव सांगतो. त्यामुळे त्या प्रॉडक्टची जाहिरात चांगली असणं गरजेचं आहे, प्रॉडक्ट चांगलं गरजेचं असणं गरजेचं आहे, आणि त्या प्रॉडक्टचा एक्सपिरियन्स पण चांगला असणं गरजेचं आहे. मग त्याच्यातून वर्ड ऑफ माउथ जन्माला येतो. सो माध्यमं वाढत गेली, वेळ कमी होत गेला, आणि काही माध्यमांचं जे इम्पॉर्टन्स होता तो तेवढाच राहिला किंवा जास्त वाढला, आणि त्यातली काही माध्यमं विकत घेता येत नाहीत. त्यामुळे तुम्हाला या सगळ्याचा थोडासा सार्वत्रिक विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग लोक बऱ्याच वेळेला आमच्याकडे येतात आणि विचारतात की आम्ही काय करू. तुम्ही जसं म्हणालात की वर्ड ऑफ माउथ हा पण एक जाहिरातीचाच प्रकार आहे. सो जाहिरात म्हणजे काय हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याची पुस्तकी व्याख्या 2 मिनिटं बाजूला ठेवतो, तर माझ्या बाईंग बिहेवियर, म्हणजे मी एखादी गोष्ट विकत घ्यावी का नाही याच्यावर परिणाम करणारी प्रत्येक गोष्ट जाहिरात म्हणू शकतो. मग माझ्याकडे जर जाहिरात न करणारा एखादा ब्रँड असेल, पण माझा त्या ब्रँडचा अनुभव चांगला असेल, तर मी माझ्या आजूबाजूच्यांना स्वतःहून सांगेन की तुम्ही हे वापरून बघा. कारण ती लोक माझ्याशी निगडीत लोक आहेत, माझे मित्रमंडळी आहेत, काही फॅमिली फ्रेंड्स आहेत, त्यांना मी सांगेन तुम्ही वापरून बघा, माझा अनुभव चांगला. आणि ह्याच्यासाठी मला कोणी पैसे देत नाही. पण आज आपण असं बघतो की ॲमेझॉनवर रिव्ह्यू घ्यायला लोक पैसे देतात, पण तरी वाचून लोकांना ज्या रिव्ह्यूजमध्ये जेन्युनिटी आहे त्या रिव्ह्यूजना अजूनही आपण प्राधान्य देतो.
अजूनही आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याच्या आधी त्याचे गुगल रिव्ह्यूज बघतो. सो त्याची पद्धत बदलली आहे, त्याचा फॉर्मॅट बदलला आहे, पण वर्ड ऑफ माउथ या संकल्पना तीच आहे. बिझनेस जेव्हा सुरू करायचा असतो तेव्हा इतर सगळ्या गोष्टींवर खूप चांगली चर्चा होते, त्याचं प्लॅनिंग केलं जातं, पण त्याच्यात अजूनही जाहिरात करावी, ब्रँड रुजावा, त्याच्यासाठी प्रयत्न करावेत, असं होताना दिसतं का तुम्हाला? किंवा होतं किंवा होत नाही, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे उद्योजकांनी कुठल्या भूमिकेतून विचार केला पाहिजे जेव्हा तुम्ही सुरुवातच तुम्हाला करायची असते? सो याच्यामध्ये मला एक थोडासा मिथ ब्रेकर जे म्हणतो आपण, की बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल लोकांनी काही संभ्रम तयार केलेले असतात आणि आता जसं सोशल मीडिया वाढतंय तसं ते अजूनच वाढत चालले. तर एक थोडासा मिथ ब्रेकर असा आहे की ट्रूथ बॉम्ब्स म्हणतो आपण त्याला, तसं की तो असा आहे की तुम्हाला जर तुमचा नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर बऱ्याच व्यावसायिकांकडे बघा, त्यांनी जेव्हा त्यांचा व्यवसाय सुरू केला आणि एस्टॅब्लिश होत होता तेव्हा जाहिरातीवर फार पैसे खर्च नाही केले, ब्रँडिंगवर फार पैसे खर्च नाही केले, आणि त्यांचा ब्रँड जेव्हा एका लेवलला आला तेव्हा असं त्यांना वाटलं की आता मी जर थोडासा मार्केट लीडर होऊ पाहतोय तर मला आता जाहिरातींवर खर्च करावा लागेल. आता हा थोडासा जुना जमाना होता. आज तसं होताना दिसत नाही, कारण लोकांकडे वेळ नाही. त्यांना त्यांची कंपनी सुरू केल्यानंतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षात फंडिंग आणि व्हॅल्युएशन हवं आहे. त्यामुळे तुमचा जेव्हा ऑब्जेक्टिव्ह बदलतो तेव्हा तुमची पद्धत बदलते, जेव्हा तुमचा हेतू बदलतो तेव्हा त्याची पद्धत बदलते. मग मला जर एखादा व्यवसाय हा विकण्यासाठीच करायचा आहे तर मी त्या व्यवसायाचे माझे इन्सेंटिव्ज वेगळे आहेत, त्यामुळे मी त्या व्यवसायाकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो. बऱ्याच वेळेला जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर तुम्ही जाहिरात किंवा या सगळ्या गोष्टींकडे एक बिझनेस हायजीन आपण त्याला म्हणतो, की जसं बिझनेस करताना तुम्ही 4 गोष्टी नक्की करता, की त्याचं बिलिंगचं सॉफ्टवेअर घेता, करेक्ट, तुम्ही त्याचं कंपनी रजिस्ट्रेशन नीट करता, तुम्ही तुमचे जे काही लायसन्सेस रेग्युलेशन्स आहेत ते सगळे नीट घेता, जर तुम्हाला FDA अप्रुव्हल असेल तर ते तुम्ही घेता, मग तुम्ही त्याचं एक पॅकेजिंग डिझाईन करता, या सगळ्याच्या नीट त्याचे अकाउंट्स नीट तुम्ही हे करता, बँकेचं अकाउंट बुक करता. तसंच तुम्ही जाहिरातीकडे बघायला पाहिजे, की मला काही गोष्टी या माझ्या बिझनेस नीट करण्याची माझी पद्धत आणि शिस्त म्हणून करायला पाहिजे. त्याच्या उपर माझ्याकडे जर चांगले पैसे असतील तर मी अजून चांगलं काहीतरी करेन, अजून जास्तीचं करेन, पण मला त्या एफर्ट्सकडे खूप ऑर्गनाइज पद्धतीने बघितलं पाहिजे. बरेचसे लोक ही चूक करतात की त्या सगळ्या एफर्ट्सकडे खर्च म्हणून बघतात आणि तिथून एक प्रॉब्लेम सुरू होतो की मी छोटा व्यावसायिक आहे, मी माझ्या स्वतःचं एकट्याचं काहीतरी एक दुकान काढलंय किंवा एकट्याचा व्यवसाय काढलाय, याचा अर्थ मी आता जाहिरातीकडे बघितलंच नाही पाहिजे, अशी एक मेंटॅलिटी असते. आणि दुसरं टोक असं असतं की मला आता फक्त जाहिरातच करायची आहे, कारण त्याशिवाय माझं व्हॅल्युएशन वाढणार नाही. तर ही जी 2 टोकं आहेत त्यामध्ये आपण कुठेतरी मध्ये आहोत हे लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे म्हणून एक शिस्त म्हणून बघायला पाहिजे. आणि टप्प्याटप्प्याने मी ते कसं चांगलं करत जाईन, माझ्याकडे जे रिसोर्सेस आहेत, माझ्याकडे जे बजेट आहे त्याचा मी योग्य वापर करण्यासाठी कुठलं माध्यम निवडीन, माझ्या प्रॉडक्टसाठी ते सुटेबल आहे का नाही, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचा विचार करण्यासाठी तुम्हाला कदाचित अशा इंटरव्ह्यू ऐकणं गरजेचं आहे, तुमच्यासारख्या ऑर्गनायझेशनला भेटणं गरजेचं आहे. कधी कधी काही जर समाजामध्ये जे कोणी चांगले आपल्या ओळखीचे असतील, ज्यांनी त्यांचा ब्रँड मोठा केला असेल, त्यांना जाऊन भेटा, बोला, त्यांचे अनुभव काय ते समजून घ्या. सेल्स करणाऱ्या लोकांशी संवाद साधा, तुमच्या कस्टमर्सशी बोला, त्यांना विचारा की ते काय करतात आणि याच्यातून तुम्हाला त्या कल्पना मिळत जातील. तुम्हाला रेडीमेड कोणी एखादं सोल्युशन आणून देणार नाही. नक्कीच, रेडीमेड काहीच मिळत नसतं. आता तुम्ही जे सांगितलं की एका टप्प्यानंतर तुम्ही याचा विचार केला पाहिजे, तर हे नेमके टप्पे काय असावे? म्हणजे एखाद्याने बिझनेस सुरू केला, कुठल्या टप्प्यावर त्यांनी असा विचार करावा की आता आपण प्रोफेशनली जाहिरातीकडे, ब्रँडिंगकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी किती स्पेंड करावा? सो असं काही गणित आहे? नाही, असं काही गणित नाही, पण प्रत्येक व्यवसायाच्या काही नॉर्म्स ठरले. तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू करता तेव्हा त्या नॉर्म्स फॉलो करणं गरजेचं आहे, अशातला भाग नाही. पण ब्रँडिंग आणि मार्केटिंग या दोन्ही विषयांकडे, म्हणजे जाहिरात म्हणतो आपण त्याला, या दोन्ही विषयांकडे पहिल्या दिवसापासून सिरियसली बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला असे किती ब्रँड माहिती आहेत की ज्यांची आपण जाहिरात नाही बघितली पण ते नावामुळे लक्षात येतं. हा जाहिरातीचा पार्ट नाही का? की माझ्या ब्रँडचं नाव असं आहे की मला जाहिरातीवरचा खर्च त्या चांगल्या नावामुळे कमी झाला. मग मी काय विचार केला, तर मी नाव देताना असा विचार केला की लोकांची संकल्पना काय आहे. एखादं मी जर काय समजा एखादी प्रॉडक्ट केलं तर लोकांची संकल्पना काय आहे, त्यांच्या रूढी परंपरा काय आहेत आणि त्यामध्ये हे बसणारं प्रॉडक्ट आहे का नाही,
मी जर त्याच्या नावापासून जर त्याचा नीट विचार केला तर कदाचित मी पुढचे माझे जाहिरातीचे खर्च वाचवू शकतो. जर मला माझ्या ब्रँडचं व्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे तर मला पहिल्या दिवशी कदाचित माझं ब्रँडचं ट्रेडमार्क करावं लागेल. मला बघावं लागेल की ते ब्रँड नेम अवेलेबल आहे का नाही, मला त्याच्यावर माझा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ठेवता येईल का नाही. ही एक व्यावसायिक शिस्त आहे. कारण मी त्याच्यानंतर खूप वर्ष त्याच्यावर कष्ट करेन आणि नंतर लक्षात येईल की अरे मला हे ब्रँड नेम पुढे कंटिन्यू नाही करता येणार. जर मला उद्या एक्सपान्शन करायचं असेल तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. मग मला हा ब्रँड भविष्यात कुठल्या कुठल्या रिजन्समध्ये न्यायचा आहे, महाराष्ट्राबाहेर नेणार आहे का मी. मग मला असं नाव ठरवावं लागेल जे महाराष्ट्राबाहेर लोकांना कळेल, समजेल, त्यातून माझी व्यवसाय काय आहे तो लोकांना समजू शकेल. काही ब्रँड असे ज्याच्यातून तुम्हाला व्यवसाय समजत नाही पण ते नाव ऐकायला चांगलं वाटतं. कधी असं होतं की नाव ऐकायला चांगलं वाटत नाही नुसतं, पण असं वाटतं की अरे याच्यातून मला XYZ गोष्ट आठवली जी माझी नॉस्टेल्जिया फार महत्त्वाचं आहे. मग मला जर जुन्या आठवणी आठवल्या म्हणून मला हे प्रॉडक्ट चांगलं वाटतं. लोक त्या प्रॉडक्टशी आणि त्या सर्व्हिसशी कसं कनेक्ट करतील ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा मग तुम्ही थोडं जाहिरातीमध्ये इन्व्हेस्ट करता. मग तुम्ही तुमच्या या कित्येक लोक असे आहेत की जे एकदम साधी आणि कमी खर्चातली माध्यमं शोधून काढतात. आणि भारतामध्ये हा जो ज्याला बऱ्याच वेळेला लोक जुगाडू थिंकिंग म्हणतात की भारतामध्ये आपल्याकडे सर्वायवल टेक्निक्स खूप छान आहेत. सो आपल्याला माहिती आहे की माझा जर व्यवसाय आहे तर मला ह्याच्यासाठी प्रयत्न करून बघायला. बऱ्याच वेळेला एस्टॅब्लिश ब्रँडकडे एक्सपेरिमेंटेशन करण्याची जेवढी क्षमता नसते तेवढी या नव उद्योजकांकडे असते. कारण ते ओपन असतात एक्सपेरिमेंट करायला. सो तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहिलं पाहिजे. तुम्हाला कदाचित पहिल्या काही दिवसात एक्सपेरिमेंट केल्यानंतर कळेल की या माध्यमाचा मला जास्त उपयोग झाला, मला याच्यामुळे माझी विक्री जास्त झाली. आणि मग तुम्ही त्याच्या पुढचा बऱ्याच वेळेला लोक विचार करत नाहीत जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि आम्ही बऱ्याचशा ब्रँड्सशी जेव्हा बोलतो तेव्हा हे समजून घेतो आधी की तुमचा मार्केट रीच आहे का, तुमच्याकडे सेल्स करणारी चांगली टीम आहे का, त्यांच्यासाठीची एक लागणारी शिस्त आहे का. जर आज तुमचा सेल्स करणाऱ्या टीमसाठी तुम्हाला जर आज एखादं सेल्सचं ERP किंवा CRM लागणार असेल तर ते तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे का. या सगळ्या गोष्टी असतील तर मग जाहिराती केल्या तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा घेता येईल आणि मग पुढे जाता येईल. आणि जेव्हा तुमचा ब्रँड एका लेवलला होतो, खूप मोठा होतो, तेव्हा तुम्ही नुसती चांगली ॲड एजन्सी घेऊन त्याचा उपयोग होत नाही. मी बऱ्याच वेळेला आमच्या क्लायंट्सना सांगतो की तुम्ही मला जर माझी फी दिली आणि तुम्ही त्याच्यावर जर खर्च नाही केला तर माझी फी ही तुमच्या खर्चामध्ये जाते, इन्व्हेस्टमेंटमध्ये जात नाही. सो तुम्ही जो खर्च ॲड एजन्सीला त्यांची फी म्हणून जी कन्सल्टेशन फी म्हणून देतात त्याच्या मानाने तुमचं बजेट जास्त असायला हवं, सो दॅट तुम्हाला त्याचा फायदा करून घेता येईल. म्हणजे व्यावसायिक जेवढा विचार करतो त्यापेक्षा जास्त विचार मला वाटतं तुम्ही लोक करता. जेव्हा त्याचं तो ब्रँडिंग करायचं असतं, तो व्यवसाय पुढे घेऊन जायचा असतो. तुमची कारण एक जबाबदारी असते. त्याला आमच्याकडे या टीमला आम्ही ब्रँड पार्टनर्स म्हणतो. अच्छा. आम्ही ब्रँड पार्टनर्स आहोत. म्हणजे आम्ही तुमचे बिझनेस पार्टनर्स आहोत एका पद्धतीने, की आम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी काय करतोय हे महत्त्वाचं आहे. सो आम्हाला एकदा आपलं कॉन्ट्रॅक्ट जेव्हा साईन होतं तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला हाच विचार करायला लागतो की आपण माझा रोल यातला काय आहे, व्यावसायिकाचा रोल काय आहे आणि आपण हे कसं पुढे नेऊ शकतो. जर माझ्याकडे एखादा क्लायंट असेल की ज्याच्याकडे 3च लोकांची सेल्सची टीम आहे आणि मी त्यांना परवडत आहे म्हणून फक्त फुल पेज जाहिरात केली आणि त्या लोकांना जर त्या एन्क्वायरीजच अटेंड नाही करता आल्या तर हा अविचारीपणा आहे. मला त्यांना इतक्या मोठ्या जाहिराती किंवा अशा पद्धतीची जाहिराती करता येईल की त्यांना कन्सिस्टंटली जास्त दिवस त्यांना इन्क्वायरीज मिळत राहतील, सो दॅट प्रत्येक माणसाला त्याला नीट अटेंड करता येईल. याचं गणित थोडंसं शोधावं लागतं. आणि जेव्हा तुमच्याकडे रिसोर्सेस कमी असतात, जेव्हा तुमचा बिझनेस नवीन असतो तेव्हा त्याचा जास्त विचार करावा लागतो. नक्कीच. जेव्हा एखादा जाहिरातदार तुमच्याकडे येतो आणि आता तर काय होतं ना, खूप माध्यमं उपलब्ध आहेत, सोशल मीडिया आणि हे सगळं आहे. तर अनेक जण म्हणतात आम्हीच काही रील्स किंवा व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर टाकू आणि त्या माध्यमातून जाहिरात करू. हे एक विचार आहे. आणि दुसरं प्रोफेशनली एखाद्या एजन्सीकडे जाऊन जाहिरात करणं. हे 2 टप्पे तुम्ही कसं त्याच्याकडे बघता आणि काय विचार करायला पाहिजे, कुठपर्यंत हा विचार ठीक आहे, त्याच्यानंतर पण तुम्हाला ज्यांच्याकडे स्किल्स आहेत त्याच लोकांकडे गेलं पाहिजे. जर याचं खरं उत्तर द्यायचं असेल तर मला असं वाटतं याचं काही सेट फॉर्म्युला नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या ॲड एजन्सीकडे गेलात आमच्यासारख्या आणि तरच तुम्हाला त्याच्याने फायदा होईल असा विषय नाही. बऱ्याच वेळेला माझं असं म्हणणं आहे की त्या व्यावसायिकाने स्वतःच्या व्यवसायाबद्दल जेवढा विचार केलेला असतो तेवढा समोरच्याने केलेलाच असतो सर. त्यामुळे तुम्हाला अशी ॲड एजन्सी किंवा असा ब्रँड पार्टनर शोधायला हवा
की जो तुमच्या व्यवसायाचा तुमच्या बरोबरीने विचार करायला तयार आहे. करेक्ट, हा महत्वाचा. आणि ती चर्चा करून तुम्ही ते सोल्युशन ठरवताय की हां ठीक आहे, याचा मी विचार करतो आणि याचा मला कदाचित फायदा होईल. ठीक आहे, आपण हे दोघांनाही माहिती आहे की आपण एक्सपेरिमेंट करतोय आणि त्याच्याने त्याचा फायदा होऊ शकेल, किंवा नाही झाला तर ठीक आहे, आपण मग ते ऑप्टिमाइज कसं करायचं ते बघता येईल. बरेचसे लोक अशा पद्धतीने विचार करतात की मी कोणाला तरी एकाला रील करायला देतो, मग कोणाला तरी एकाला सोशल मीडिया करायला देतो, मग कोणाला तरी एकाला पेपरची जाहिरात करायला देतो, मग माझ्या ओळखीचा कोणीतरी आहे त्याने सांगितलं की आम्ही बसचे पॅनल्स काहीतरी लावतो, ते काहीतरी करायला देतो. असं जेव्हा तुम्ही असॉर्टेड विचार करतात तेव्हा तुम्हाला ब्रँड ओनर म्हणून त्याचा जास्त विचार करावा लागतो. कारण प्रत्येकजण त्याच्या त्याच्या मनाने काहीतरी करणार आहे आणि त्याचा फायदा होणार आहे का नाही हे तुम्हाला माहितीच नाही. मग जेव्हा तुम्ही सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर वापरतात तेव्हा तुम्ही ते किती कन्सिस्टंटली करता, का एकदा केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अरे याला फार रीच नाही मिळाला, नको करायला, असा विचार करता. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याने फायदा होतो का? नक्की फायदा होतो, पण तुमच्याकडे त्याची कन्सिस्टन्सी आहे का, ते करण्याची तुम्ही त्याच्यासाठी मानसिकता तयार केली आहे का, आणि या पद्धतीनं तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर ते परत तुमच्याकडे येत आहेत आणि ते सांगतायत का याबद्दल, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी अशा एखाद्या ठिकाणी जाहिरात केली, अशा एखाद्या इन्फ्लुएन्सर बरोबर जाहिरात केली की ज्याच्यामुळे मला व्हिजिबिलिटी खूप मिळाली पण मला कदाचित फुटफॉलला त्याचा फायदा नाही झाला, तर याचं हे कोणीतरी मोजावं लागेल. हे ॲड एजन्सी मोजणार नाही. तुमच्याकडे ती मानसिकता असायला हवी, तुमच्याकडे ती लोकं असायला हवी की याचा ते बारकाईने विचार करतात. बऱ्याच वेळेला आम्ही आज जाहिराती करतो आणि त्याचा फीडबॅक जेव्हा चेक करतो तेव्हा लक्षात येतं की अरे बरोबर झालं का नाही झालं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की एखादी गोष्ट व्हायरल झाली म्हणजे त्याचा बिझनेसवर परिणाम होईल. बऱ्याच वेळेला नाही झाल्या तशा गोष्टी. हे खूपच मोठी आणि कॉम्प्लिकेटेड एक प्रोसेस असते. एक थोडीशी बिहेवियरल सायकोलॉजी पण आहे त्यामध्ये. येस, म्हणजे एखादा कोणीतरी आजकाल लोक रील्समध्ये काहीतरी जिंगल तयार करतात. त्यांच्या आधीचे बघा की जेव्हा जेव्हा त्यांनी ब्रँडला इंटिग्रेट केलंय तेव्हा त्यांना चांगला रीच मिळालाय का नाही. मग तो जर मिळाला असेल तर त्यांना नक्की काम द्या. त्यांच्याबरोबर एक कन्सिस्टन्सी मेंटेन करा की हा हे आपल्याला करायचं आहे. ते कुठल्याही गोष्टीची कन्सिस्टन्सी मेंटेन नाही केली आणि एकदा दोनदा जर केलं तर त्याच्यात ब्रँड नाही बिल्ड होत. तुम्ही जसं म्हणालात की याच्यात एक पॅटर्न असा कुठला नसतो, कारण प्रत्येक प्रॉडक्ट, प्रत्येक कंपनी हे वेगळ्या पद्धतीची असते, त्यांचं प्रॉडक्ट वेगळं असतं, ग्राहक वेगळा असतो. जेव्हा एखादा ग्राहक तुमच्याकडे कस्टमर येतो आणि त्याच्यासाठी आम्हाला जाहिरात करायची असं सांगतो, तर ही प्रोसेस नेमकी काय असते? म्हणजे तुम्ही कसं त्याच्यावर विचार करता आणि नेमकं ते एक वाक्य काही सेकंदांची फक्त जाहिरात असते, त्याच्या मागे कितीतरी लोक राबत असतात आणि ते सगळं तयार होत असतं. कशी असते ही प्रोसेस? सो जेव्हा ही प्रोसेस सुरू होते तेव्हा पहिल्यांदा प्रॉडक्ट आणि त्याचं मार्केट अंडरस्टँडिंगवर काम करावं लागतं. काही वेळेस रिसर्च होतो, काही वेळेस क्लायंटकडे रिसर्च रेडी असतो, त्याच्यातून आपण घेतो, त्यांचं कॉम्पिटिशन अनालिसिस करतो की ते त्यांचे बाकीचे ब्रँड्स काय करतात, ते काय बोलत आहेत, यांचा मार्केट शेअर कुठला आहे, कुठल्या मार्केटमध्ये हा ब्रँड प्रेझेंट आहे, त्यांच्या प्रॉडक्टचा डिफरन्शिएटर आपण ज्याला म्हणू की त्यांचं वेगळेपण काय आहे हे समजून घेण्यासाठीचा थोडासा विचार करावा लागतो. आणि त्याच्यानंतर तुमचं एक ब्रीफ तयार होतं की आपल्याला आपल्या जाहिरातीतून हे त्यांना सांगावं लागेल. आणि जर आपण त्यांना हे जर नीट चांगल्या XYZ गोष्ट, त्याचा जो डिफरन्शिएटर आहे, तो जर USP ज्याला म्हणतात बरेचसे लोक, तो जर चांगल्या पद्धतीने त्यांच्यासमोर मांडता आला तर तो लोकांना लक्षात राहू शकतो. आणि मग आपण एखादी जाहिरात करतो ती त्यांच्यासमोर सातत्याने नेतो आणि मग ती पोचवल्यानंतर त्यांचा मार्केटमधून तो फीडबॅक येतो की आपल्याला हे चांगलं करता आलं का नाही, त्याचा उपयोग झाला का. जेव्हा जेव्हा असं झालंय की चांगली जाहिरात झाली पण ती लोकांपर्यंत पोहोचली नाही तेव्हा पण फेल्युअर आहे. जेव्हा खूप जाहिरात केली पण प्रॉडक्टमध्ये तेवढं पोटेन्शियल नव्हतं ते पण फेल्युअर आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं प्रमाण खूप विचार करून ठरवावं लागतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये व्हेरिएबल्स खूप आहेत. म्हणजे जर आपल्याला सिम्पल शब्दात सांगायचं असेल तर इतक्या वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी घडतात की तुम्हाला त्या सगळ्या कंट्रोल करून त्याचा सारासार विचार करणारी टीम लागते. आणि हे जेव्हा एकत्र नीट होतं तेव्हा जनरली त्या क्लायंटला त्याचा फायदा होतो. आणि वी ऑलवेज से की आम्ही नेहमी लॉंग टर्मचा विचार करतो पण शॉर्ट टर्ममध्ये वी डिलिव्हर रिझल्ट्स. आता हे प्रत्येक क्लायंटने स्वतः बघणं पण गरजेचं आहे की मला शॉर्ट टर्ममध्ये रिझल्ट येतात, मी लॉंग टर्मचं माझं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते पण मी साध्य करतो की मला लॉंग टर्ममध्ये माझा ब्रँड या गोष्टीसाठी ओळखला जावा अशी माझी इच्छा आहे. पण माझं शॉर्ट टर्मचं हे आहे की मला हा जो पदार्थ आहे किंवा हा जो ब्रँड आहे किंवा प्रॉडक्ट आहे ते मला एवढ्या नंबर्समध्ये विकायचं आहे, त्याच्या एवढ्या इन्क्वायरी जनरेट व्हायला हव्यात जेणेकरून त्याचा एवढा सेल होईल. तर या सगळ्या गोष्टींची प्रमाणे सांभाळत पुढे जावं लागतं.
तर एवढी वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करता, अशा कुठल्या लक्षात राहण्यासारख्या जाहिराती किंवा काही अशी उदाहरणं आहेत का प्रॉडक्ट की जी एक्साइटिंग आहेत, So- त्याच्यामुळं खूप एक मजा आली, म्हणजे लोकांना पण आणि तुम्हाला पण? मला आधीच्या प्रश्नाचा थोडासा एक राहिलेला पार्ट सांगायला हवा की बऱ्याच वेळेला लोकांना अशा चॅनलमधून आणि अशा माध्यमातून एक रेडीमेड फॉर्म्युला हवा असतो आणि तो रेडीमेड फॉर्म्युला जर देता नाही आला तर त्यांना असं वाटतं की मला मजा नाही आली, म्हणजे काय? मला ज्ञान नाही मिळालं, मला याच्यातून कळलं असतं की हे केलं तर माझं सेल वाढेल तर मी ते केलं असतं. इथेच जनरली प्रॉब्लेम सुरू होतो की लोकांना जर हे लक्षात आलं की असा रेडीमेड फॉर्म्युला एखाद्याकडे जर असता तर सगळेच ब्रँड मोठे झाले असते. म्हणून म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांना रेडीमेड एखादं जर सोल्युशन दिलं ते म्हणतात हां हे छान आहे, पण त्यांना त्या कॉम्प्लेक्सिटीमधून जाण्याची इच्छा नाही. हां, मग त्याच्यासाठी तुम्हाला कोणीतरी तुमच्याबरोबर बोलायला, काहीतरी प्रश्न विचारायला तुम्हाला एक कोणीतरी ब्रँड पार्टनर हवा. म्हणून तुम्ही तुमच्या जे कोणी टीम असेल, तुमचा जो कोणी ॲडवायझर असेल, जो कोणी तुमचा सोशल मीडिया म्हणा किंवा ऑनलाईन मीडियासाठी काम करणार असेल त्याच्याबरोबर तुम्ही बोलू शकता आणि ते फाइंड आउट करू शकता. पण ते प्रत्येक ब्रँडसाठी वेगळं असू शकतं. आता तुमचा प्रश्न जाहिरातीचा, आणि मला कायम नेहमी असं वाटतं की ज्या कुठल्या जाहिराती आम्ही आजपर्यंत केल्यात किंवा लोकांनी पण केल्यात त्याच्यामध्ये कायम लक्षात राहिलेल्या जाहिराती या सोप्या जाहिराती आहेत. आणि ते सोपं करणं खूप अवघड आहे. सगळ्यात अवघड आहे. आणि नुसतं सोपं करून चालत नाही, तर सोपं करून ते जास्त चांगल्या पद्धतीनं जास्त वेळा लोकांना सांगावं पण लागतं. त्यामुळं जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की एका वाक्यात सांगायचं, तर ते एका वाक्यात कमी वेळेला सांगितलं आणि म्हणजे कमी शब्दात सांगितलं आणि चांगलं सांगितलं तर पटकन लोकांना लक्षात येतं. आम्ही अंबारी मसाल्यासाठी एक जाहिरात केली होती, घरोघरी अंबारी नावाची जिंगल आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही टेलिव्हिजन कमर्शियल पण तयार केली. अच्छा. तर ती करताना आम्हाला असं वाटलं की अरे ह्याच्यामध्ये काय सांगण्यासारखं, पण आम्हाला असं लक्षात आलं की जेव्हा हा मसाला जर प्रत्येक घरामध्ये जातोय आणि प्रत्येक घरामध्ये त्याच्यावरनं काहीतरी बनवलं जातं आणि तो रोजच्या रेसिपीजसाठी वापरला जाणारा मसाला आहे, तर हे आपण लोकांना कसं सांगू शकतो हे सांगण्यासाठी आम्ही एक लाईन तयार केली, त्याच्यावर एक कॅम्पेन तयार केलं, ते एका एरियामध्ये टेस्ट केलं आणि त्याचा चांगला रिझल्ट आल्यानंतर त्याची जिंगल बनवली, मग त्याच्यानंतर त्याची टेलिव्हिजन कमर्शियल बनवली आणि ती बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी ऐकली असेल. आणि बरेचसे आय थिंक महाराष्ट्रातल्या एसटी स्टँडवरती अजूनही जिंगल लागते आणि त्याच्यावर खूप रील्स पण तयार झाले. सो लोकांना जेव्हा लक्षात आलं की अरे माझा जो अनुभव या मसाल्याचा आहे तोच या जिंगलमधून सांगितला आहे, तोच या जाहिरातीतून सांगितला. काय होतं वाक्य ते? सो घरोघरी अंबारी असं 2च शब्दांचं वाक्य होतं, ज्याच्यामध्ये एक शब्द ब्रँड होता. मसाला. हां, तर सो ती पूर्ण जिंगल आहे, तर त्या जिंगलमध्ये घरोघरी अंबारी हे 2 शब्द बऱ्याच वेळेला येतात. सो त्याच्यातून कन्सिस्टन्सी मेंटेन झाली आणि ते 2 शब्दात, म्हणजे मी एक वाक्य म्हणत होतो इथं तर ते 2 शब्द येतात. ते जेवढं, म्हणून मी ते सांगत होतो की बऱ्याच वेळेला असे 2 शब्द लोकांना द्यायला लागतात. तुम्ही पॉलिटिकल रॅलीज बघता तेव्हा बघा, ज्या पद्धतीची भाषणं लिहिली जातात ते बघा, त्याच्यातून खूप शिकण्यासारखं. एखादं पोलिओचं कॅम्पेन, जसं 2 बूंद जिंदगी के नावाचं कॅम्पेन होतं, किती सिंपल साधा मेसेज होता, पण त्याच्याने भारत पोलिओ मुक्त झाला. अशा सिंपल उदाहरणांमुळे मध्ये जर आपण बघितलं तर लक्षात येतं की सिम्प्लिसिटीने जर आपण कमी शब्दात सांगितलं तर लोकांना पटकन पडतं आणि ते तुम्ही त्यांच्या बोलीभाषेत सांगा, त्यांना जे पटतंय त्या भाषेमध्ये सांगा. त्याला जर तुम्हाला असं वाटलं की त्याला जास्त वेळेला सांगितल्याने लक्षात राहील तर तो प्रयत्न करा. मला आपण छोट्या व्यावसायिकांचा विचार करतोय आणि नव उद्योजकांबद्दल बोलतोय, म्हणून मला आठवतंय की जेव्हा माझे वडील ते कॉपीरायटर होते, ते या जिंगल्स आणि लाईन्स लिहायचे, आणि जेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळे ब्रँड्स काही जाहिरातीला यायचे तेव्हा कधी कधी असे लोक यायचे की जे छोटीशी रिक्वायरमेंट घ्यायची. ते म्हणायचे की माझ्याकडे एवढंच बजेट आहे की मला पेपरमध्ये एक छोटीशी जाहिरात द्यायची. तेव्हा ती परवडत होती छोट्या लोकांना पण, कारण त्याचे रेट तसे. तर मला एक आठवतं आहे की एक बर्गे सर म्हणून एक जण होते आणि त्यांचे गणिताचे क्लासेस होते. आता हा खूप जुना, म्हणजे साधारणतः 30 वर्षापूर्वीचा अनुभव असेल. तर ते आले आणि त्यांना म्हटले की माझ्याकडे 10वीच्या गणिताचे क्लासेस आणि त्याच्यासाठी मला एक छोटीशी जाहिरात करायची. त्या जाहिरातीचा साईज 5 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर वगैरे असेल, तर तुम्ही काहीतरी 2 शब्दात लिहून द्या की जेणेकरून ते चांगलं करते. आणि तेव्हा मला याचं खूप बरं वाटतं की तेव्हा ते सगळं, त्या इतका छोटासा क्लायंट असला तरी तो नीट ऐकला जायचा. तर मला आठवतं की तेव्हा वडिलांनी त्यांना एक जाहिरात लिहून दिली होती, ज्याच्यामध्ये हेडलाईन अशी होती की त्यांनी असं सांगितलं की माझा डिफरन्शिएटर हा आहे की
9वीमध्ये ॲव्हरेज अगदी काठावर पास झाल्यावर जरी मुलगा असेल, त्याला 35 मार्क पडले, त्याला माझ्याकडे जर त्याने गणिताचा क्लास लावला तर त्याला कमीत कमी 60 ते 65% मार्क मिळतील किंवा 65 मार्क मिळतील. तर याची मी जबाबदारी घेतो. तर त्यांना एक हेडलाईन देऊन दिली होती की 9वीत काठावर 10वीत साठावर. सो इतक्या सिंपल पद्धतीने ते सांगता आलं आणि त्यांना त्याचा अशा कमी वेळात कमी बजेटमध्ये अगदीच. पण तुमचा छोटा का होईना जो काही व्यवसाय आहे ज्या साईजचा आहे त्याला जर त्याचा फायदा होऊ शकला तर तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या शब्दांची ताकद आणि ती जर आपल्याला चांगली वापरता आली तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. तर शेवटचा प्रश्न की खूप लोकांना ही असे वाक्य कॉइन करणं, शब्दांशी खेळणं हे जमतं. तर ज्या लोकांना या क्षेत्रात यायचं आहे, कम्युनिकेशनच्या, जाहिरातीच्या, पुढची 10 वर्ष त्यांच्या दृष्टीने कशी आहेत, काय संधी आहेत याच्यात? अगदी करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून बघायचं झालं तर आम्हाला कायम असं जाणवतं की कॉपी रायटिंग, ज्याला कॉपी रायटिंग म्हणतात, जाहिरातीमध्ये Yes. जे लिखाण केलं जातं, तर कॉपी रायटर्सची म्हणावे तेवढे कॉपी रायटर्स मिळत नाही. म्हणजे ज्याला प्रत्येकाला चांगलं लिहिता येतं तो कॉपी रायटर बनू नाही शकत. म्हणजे तुम्ही कदाचित मराठीमध्ये MA असाल पण म्हणजे राईट आणि रायटिंग गुड मध्ये फरक आहे. सो बऱ्याच वेळेला तुम्ही चांगलं शुद्ध लिहू शकता पण त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. मग तुम्हाला इम्पॅक्ट होण्यासाठी थोडासा कंझ्युमर सायकोलॉजीचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला ते कसं सांगता येईल याच्यावर विचार करावा लागेल. आणि याचा अभ्यास करण्याची ज्याला तयारी आहे त्याला मला असं वाटतं केवळ जाहिरात नाही, मार्केटिंग, कारण लोकांचा अटेन्शन स्पॅन हा काही खूपच वाढताना दिसत नाही. तो दिवसेंदिवस कमी होत जाईल आणि पुढच्या 10 वर्षात किती कमी होऊ शकेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते. मग तुम्हाला जर विचार करण्याची शक्ती असेल, सायकोलॉजीचा अभ्यास असेल आणि योग्य शब्दात मांडता येत असेल तर मला असं वाटतं की जाहिरातच नाही इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा तुम्हाला खूप वाव आहे. त्यामुळे तयारी करताना या गोष्टीची तयारी केली तर जाहिरात हे एक क्षेत्र आहे जे तुम्हाला खूप पुढे नेऊ शकतं, तुम्हाला डोक्यावर घेऊ शकतं. कारण त्यांना अशा लोकांची गरज आहे ते कमी आणि योग्य पद्धतीने तुम्हाला काहीतरी सांगू शकते. तुम्ही आता सेतूनी एक फेलोशिप पण सुरू आहे, केली. त्याच्याबद्दल पण तुम्ही सांगायला हवं. तो ईमेल पण आपण खाली इनबॉक्समध्ये देऊया देऊया. नक्की. सो आम्ही असा विचार केला की सिन्स माय फादर वॉज अ कॉपी रायटर, ते कॉपी रायटर होते म्हणून आम्ही असा विचार केला की कॉपी रायटिंग विषयीची एक फेलोशिप सुरू करावी. त्याच्यामध्ये असा विचार आहे की या क्षेत्राबद्दल खूप ऑर्गनाइज पद्धतीनं काम झालेलं दिसत नाही. काही पुस्तकं आहेत पण त्या पुस्तकांच्या पलीकडे बऱ्याच लोकांनी त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं नाही, त्याच्यावर शोधनिबंध लिहिलेले नाही, त्याच्यावर जे कोर्स मटेरियल आपण म्हणू किंवा असं तयार केलं नाही. तर असा विचार होता की या क्षेत्रातले काम करणारे किंवा या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट म्हणून ज्यांना आपण म्हणू शकतो अशा काही लोकांनी जर त्याला अप्लाय केलं तर त्यातला काही लोकांना शॉर्टलिस्ट करून साधारण आम्ही 27 एप्रिल जो माझ्या वडिलांचा जन्मदिवस आहे त्या दिवशी आम्ही ही फेलोशिप लॉन्च करणार आहोत. आणि जवळपास 5 लोकांना आम्ही ती फेलोशिप दर 6 महिन्यांनी देऊ असा आमचा विचार आहे. आणि त्याच्यातून काही कोर्स मटेरियल, शोध निबंध काही किंवा काही रिसर्च रिपोर्ट्स तयार व्हावे जे कॉपी रायटिंग संदर्भात असतील आणि ते जर तयार झाले तर त्याचं एक चांगलं कोर्स मटेरियल होऊ शकेल असं वाटतं. आणि मग ज्यांना कॉपी रायटिंग किंवा असं काहीतरी स्पेसिफिक ॲडिशनल ट्रेनिंग घ्यायचं त्यांना ते घेता येऊ शकेल. नक्कीच याचा सगळ्यांनाच मला वाटतं खूप फायदा होईल. कारण जे प्रत्यक्ष काम करतात त्यांनी शिकवणं हे खूप महत्त्वाचं आणि जास्त त्याला महत्त्व आहे. नक्कीच मला वाटतं या गप्पांमधनं खूप साऱ्या टिप्स आणि खूप सारे पॉईंट्स सगळ्या उद्योजकांना मिळाले असतील. प्रॉडक्ट म्हणजे जाहिरात करणं म्हणजे फक्त काही वस्तू विकली जाते केवळ जाहिरातीमुळं असं नाही, त्याच्यामध्ये खूप सारे परिश्रम हे तुम्हाला करावे लागतात. आणि जाहिरात करणं हे आत्ताच्या दृष्टीने नव्या जगासाठी खूपच महत्त्वाचं आहे. पण त्याच्यासाठी सगळा विचार करूनच तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे. हा जर पॉडकास्ट तुम्ही खूप चांगल्या बारकाईने सावकाश ऐकला तर नक्कीच त्याच्यातनं खूप चांगल्या टिप्स आणि हे तुम्हाला मिळू शकतं. अशाच सगळ्या कार्यक्रमासाठी, गप्पांसाठी यशस्वी उद्योजकचा हा उद्योजक कट्टा हा पॉडकास्ट मला वाटतं तुम्ही ऐकावा. मित्रांना पण सांगा, त्यांना पण आमचे सोशल मीडिया सगळे पेजेस फॉलो करायला सांगा. त्याच्यातनंही तुम्हाला खूप सारी माहिती मिळू शकते. हा कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी मदत केली म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट असेल, त्या सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच भागात एका नव्या पाहुण्यास. धन्यवाद.